नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल वार रविवार आहे, अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातं. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळी मुहूर्त शोधण्याची गरज नसतो. या दिवशी केलेली प्रत्येक शुभ कार्य आयुष्याच्या सुख संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे याच्या कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाच्या, पुण्याच्या आणि शुभ कर्माच्या फळ अनंत काळ टिकतं. याच दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामाचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असंही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाला होता. असं मानलं जातं की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर उतरली होती. अन्नाच्या अधिष्ठती देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांनी भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नव्हतं. ही घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाने बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेल्या तेव्हा श्रीकृष्ण सुदामाने दारिद्र्य दूर करून त्यांचे ऐश्वर्य दिले. ते दिवस अक्षय तृतीयाचा होता. या दिवशी सोना चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीची कायम वास राहतो आणि समृद्धी येतं. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडी, पंखे, छत्री, जवा, सातू किंवा अन्नाच्या दान केलं जातं. उन्हाळ्यात असलेली गरजन शीतलता देण्याच्या वस्तू दान करायच्या महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी पितरांच्या स्मरण करून त्यांची नावाच्या पाण्याच्या झोडा आणि अन्नाच्या दान केलं जातं. लग्न कार्य किंवा मोठी गुणवकारी कार्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातं. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसतो. यंदा अक्षय तृतीया गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आले आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचे राज्ययोग मानलं जातं. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य या चंद्र याच्यातील विशेष संबंध या तारखेला ओळखली आणखीन शक्तिशाली बनवतात. या शुक्ल योगामध्ये लक्ष्मीनारायणाच्या पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले गेले. या धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातं. आणि म्हणूनच अक्षय तृतीया दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण करा असं 11 कवड्याचे अत्यंत प्रभावी उपाय केल्याने आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्या घराच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा 11 कवड्याचा उपाय आपल्याला कसं करायचे आहे, कोणत्या वेळात करायचे आहे याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील. अगदी
तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतात, पण खूप कष्ट करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल, पण बरंचसं काय होत नाही. आपल्या घरामध्ये काही दोष असतं का? आपल्यामध्ये काही दोष असतं का? त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाच्या साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसे तर येतं, पण आलेले पैसे टिकून राहत नाही. म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाच्या साथ मिळाल. याच्याबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहेत ती आपल्याला प्राप्ती होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? अक्षय तृतीयाला दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जे आहे ते करू शकता. कवड्याचा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती, त्याचप्रमाणेच कवड्याची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती. म्हणून कवड्याच्या माता लक्ष्मीच्या स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच ज्या घरामध्ये कवड्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील, त्या घरावर माता लक्ष्मी अखंड कृपाही होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी 11 कवड्यापासून हा प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचा. तर 11 कवड्याच्या सुद्धा रंग असतात, जसे की पांढऱ्या रंगाच्या कवड्या असतात, पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात, तसेच तपकिरी रंगाच्या कवड्या सुद्धा असतात. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 कवड्यापासून उपाय करायचा. तर तुम्ही कवड्या ज्या कोणत्या रंगाच्या घेऊ शकता, पांढऱ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या किंवा तपकिरी रंगाच्या घेतला तरीही चालतं. फक्त कवड्या आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, तर अखंड असावे, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. आता आपल्याला काय करायचे? एक प्लेट घ्यायच्या, प्लेटावर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर आपल्याला 11 कवड्या जे आहेत तर ते ठेवायचे आहे. आता ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायची. आता या कवड्यांनी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. एक फुलं अर्पण करायचे. आता तुम्ही लाल रंगाच्या फुलं अर्पण करू शकता, किंवा जर तुम्ही कमळाच्या फूल भेटलं तर अतिशय उत्तम. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे, आपल्याला काही सेवाही करायच्या. याच्याबरोबर आपल्याला एक वेळा श्री सूक्त पठण करायचे, तसेच एक वेळा आपल्याला कनकदार स्तोत्राचे पठण सुद्धा करायचे आहे. या दोन्हीही अतिशय उंच कोटीच्या सेवा आहे. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. आता आपल्याला एक पिवळ्या रंगाच्या कपडा जे आहेत तर ते घ्यायचे. आता हे 11 कवड्याच्या आपण सेवा केल्या, त्यामुळे त्या कवड्याच्या ज्या आहेत ते अभिमंत्रित होतात. आता या 11 कवड्याच्या ज्या आहेत त्या आपल्याला त्या पिवळी रंगाच्या कापड्यामध्ये ठेवायच्या. त्याची एक पेटली ही तयार करून घ्यायची. आणि अशी ही पेटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायचे आहे. अशी ही अभिमंत्रित पेटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धुवून येणारे अनेक मार्गही मोकळा होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. आता तुमची घरामध्ये खूप पैसे आहे, पण तुमची घरामध्ये खरं खूप सुख नाही. म्हणजे काय, जर तुम्हाला घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भांडण होत असतील, कलह होत असतील, मुलं आजारी पडत असतील, चिडचिड घरात असतील, हट्टपणी करत असतील, तर तुम्हाला काय करायचे आहे? आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदूळावर आपल्याला 11
कवड्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे, 1 फुलं अर्पण करून घ्यायचे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवाही करायच्या. तर आपल्याला 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचे आहे, तसेच 1 वेळा आपल्याला कनकदार स्तोत्राचे पठणसुद्धा करायचे. अतिशय दोन्ही उच्च कोटीच्या सेवा आहे. हे सेवा केल्यामुळे फारच लवकर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होती. आणि आता आपल्याला 1 लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये या 11 कवडे जे आहेत आपल्याला ठेवायचे. त्या 1 पेटली तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पेटली जी आहे ती आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आपल्या आतल्या साईडला, तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही हे पेटली लटकवायच्या. अशी ही अभिमंत्रित पेटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढा पण नकारात्मकता होईल तेवढा पीड दोष आहे त्या लक्ष्मी काढत पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणतेही प्रकारच्या दोष असतील त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीची आगमन हे होत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दोन्ही उपाय करायचे विशेष महत्त्व आहे. दिलं जातं की ज्या घरामध्ये हे उपाय केला जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकांचे आयुष्य कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.